काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे ठाण्यामध्ये 2 दिवसांच्या दरे दौऱ्यानंतर शिंदे ठाण्यामध्ये परतले। शिंदे परतल्यानं राजकीय घडामोडींना वेग येणार का याकडे लक्ष। गृह खातं कोणाकडे राहणार यावरती चर्चा करू, एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। भाजप गृह विभाग स्वतःकडे ठेवणार की शिंदेंना देणार याची उत्सुकता। गृह खातं शिवसेनेलाच मिळावं, आज बैठक झाल्यास मुद्दा मांडणार, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्रीपदी पदासंदर्भामध्ये चर्चा सुरू, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेचं उत्तर, श्रीकांत शिंदे डीसीएम होण्याची शक्यता नाकारली नाही। मुख्यमंत्री कोण हे भाजप ठरवणार, भाजपच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा, आमच्या मनामध्ये काहीच किंतु परंतु नाही, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, गुलाबराव पाटील यांच्याकडून इच्छा व्यक्त, तर माझ्या मंत्रिपदासंदर्भात शिंदे निर्णय घेतील, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। मुंबईला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंकडून जननी मातेचं दर्शन, यावेळी शिंदेंच्या कुटुंबातील सदस्यांनीही घेतलं दर्शन। देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन, देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस। नांदेडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशा आशयाचे लागले बॅनर। तुळजापूरच्या अणदूरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्री खंडोबा देवाला महाआरती, राणा जगजितसिंह पाटील यांचीही मंत्रिपदी वर्णी लागावी यासाठी कार्यकर्त्यांचं खंडोबाला साकडं। देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी भाजपचे नेते सागर बंगल्यावर, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, धनंजय महाडिक, प्रशांत परिचारक यांनी घेतली फडणवीसांची भेट। अजित पवार मध्येच आले नसते तर आमच्या 90 ते 100 जागा निवडून आल्या असत्या, शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांचं विधान। हा गुलाबरावांचा गोड गैरसमज, गुलाबरावांनी असं वागू नये, गुलाबरावांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची खोचक टीका। शपथग्रहण समारोहासाठी प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना, सुमारे 15,000 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोहळ्यामध्ये यावं, जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यातून येणाऱ्यांची नावं ही निश्चित करण्याच्याही सूचना। आधी मुख्यमंत्री पदाचा सोहळा होईल आणि त्यानंतर मंत्रिपदासंदर्भात चर्चा होईल, आमदार मंगेश कुडाळकर यांची माहिती, तर मंत्रिपदासाठी इच्छुक असून शिंदेंकडे मागणी केली आहे, कुडाळकरांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षांकडून घराणेशाहीचा पुरस्कार, 288 पैकी 237 मतदारसंघांमध्ये घराणेशाहीमधले उमेदवार, भाजपचे सर्वाधिक 49, काँग्रेसचे 42 उमेदवार हे घराणेशाही जोपासणारे होते। नागपूर हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता, हिवाळी अधिवेशनाच्या आधी मुंबई विशेष अधिवेशन होणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवरती निर्णय होण्याची शक्यता, तर प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यानं पहिलं अधिवेशन कमी दिवसांचं असणार। अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा, ठाणे शहर विधानसभेमधून अविनाश जाधव यांचा पराभव, पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधव यांचा राजीनामा। माझ्याच पक्षामधील नेत्यांनी माझ्याशी गद्दारी केली, शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप, प्रतापराव जाधव आणि भाजपच्या संजय कुटेंनी कट करून आपल्या विरोधातील उमेदवार बदलल्याचाही गायकवाडांचा आरोप। ईव्हीएम हॅक होऊ शकतात म्हणणारा व्हिडिओतला दावा खोटा, सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या व्हिडिओवरती निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, व्हिडिओमधल्या व्यक्तीकडून मुंबई सायबर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद, आयोगाची माहिती। महाविकास आघाडीचे 29 उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार, ईव्हीएममध्ये मानवी हस्तक्षेप करून निवडणुका जिंकण्याचा आरोप करत याचिका केली जाणार, त्यासोबतच ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे यांची माहिती। नागपूरमध्ये काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या उपस्थितीमध्ये ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यापूर्वी
काढली बाईक रॅली. कोणतंही इलेक्ट्रॉनिक मशीन सोर्स कोड शिवाय तयार होत नाही, त्यामध्ये टेम्परिंग केलं जाऊ शकतं, सुनील केदार यांचा आरोप. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये रोहित पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन. ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळत केलं आंदोलन. ईव्हीएम मधल्या मतांसंदर्भामध्ये यवतमाळमधील 3 विधानसभा क्षेत्रामधून आक्षेपावरती 45 दिवसांनंतर होणार पडताळणी. सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार महेश कोठे यांचा मतमोजणी पडताळणीसाठी अर्ज. पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचं शुल्कही भरलं. युगेंद्र पवार यांचा मतमोजणीवरती आक्षेप. बारामतीमधील पराभवानंतर युगेंद्र पवार यांचा मतपडताळणीसाठी अर्ज. अजित पवारांनी केलाय युगेंद्र पवार यांचा पराभव. 2005 साली शिवसेना सोडून बाहेर पडलेल्या नारायण राणेंची सामना समोरची सभा उधळल्याचं प्रकरण. मुंबई सत्र न्यायालयाकडून 48 शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता. आमदार अनिल परब, माजी महापौर श्रद्धा जाधव, बाळा नांदगावकर आणि बाळा नर यांचा समावेश. अक्कलकुवाचे आमदार आमशा पाडवी यांच्यावरती गुन्हा दाखल. महिला आणि तिच्या भावाला मारहाण केल्याचा पाडवी यांच्यावरती आरोप. गुन्ह्याच्या निषेधार्थ पाडवी समर्थकांकडून अक्कलकुवा बंदची हाक, तर पाडवींच्या निषेधार्थ मोलगी गावामध्ये मोर्चा. लोकसंख्या वाढीचा दर 2.1% कमी व्हायला नको. सरसंघचालक मोहन भागवतांनी व्यक्त केली चिंता. प्रत्येक जोडप्याला किमान 3 मुलं हवीत. लोकसंख्याशास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत भागवतांचं भाष्य. बळीराज सेना पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांचं निधन. वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ठाण्यामधल्या निवासस्थानी कृष्णा कोबनाक यांना अखेरचा निरोप. पैशांची फेरफार केल्या प्रकरणामध्ये शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीचं समन्स. अभिनेत्री गहना वशिष्ठलाही ईडीचं समन्स. विविध योजनांवरती खर्च केल्यानं एसटी महामंडळाला फटका बसणार. एसटी महामंडळाकडे डिझेलसाठी पैसे नाहीत. एसटी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची प्रतिक्रिया. महागाईमुळे एसटी महामंडळाकडून 18% भाडे वाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर. शासनानं हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई पुणे प्रवास 50 ते 60 रुपये महागण्याची शक्यता. नाशिकच्या सीबीएस ते म्हाडा वसाहत दरम्यान सिटी लिंक बस सेवा सुरू होणार. सिटी लिंक प्रशासनाचा निर्णय. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 16.5 रुपयांची वाढ. घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल नाही. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं काम अंतिम टप्प्यामध्ये. पुलाची दुसरी बाजू सुरू करण्यासाठी एप्रिल 2025 ची मुदत. मुंबईमध्ये म्हाडाची दुकानं खरेदी करण्याची संधी. व्यावसायिक गाड्यांच्या विक्रीसाठी लवकरच निघणार म्हाडाची जाहिरात. मुलुंड, पवई आणि चारकोपमधील गाड्यांचा यामध्ये समावेश. चंद्रपूरच्या चिमूर शहराजवळच्या ऐतिहासिक लोखंडी पुलाच्या आधार भिंतीला पाडण्याचा प्रयत्न. भिंती शेजारच्या पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं आधार भिंत पाडण्याचा प्रयत्न. मात्र भिंत पाडण्याला स्थानिकांचा विरोध. रायगडच्या अलिबागमध्ये समुद्र किनाऱ्यांवरती पर्यटकांची तुफान गर्दी. पर्यटकांनी घेतला बनाना राईड आणि बोटिंगचा मनसोक्त आनंद. रायगडच्या माणगावमधील काळा नदीपात्रामध्ये महाकाय मगरींचं वास्तव्य. माणगावमध्ये मगरींच्या संख्येमध्ये गेल्या 10 वर्षात मोठी वाढ. तर कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवरती सिंगल पक्ष्यांचं आगमन. परदेशी पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. गुहागर तालुक्यातल्या नरवण गावामध्ये नवलाई देवीची बगाड यात्रा संपन्न. देव दिवाळीच्या पूर्वसंध्येला उत्साहात पार पडला सोहळा. वाशिमच्या लोणीमध्ये संत सखाराम महाराज पुण्यतिथीच्या निमित्तानं रथोत्सव संपन्न. 100व्या रथोत्सवाला मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. तुळजाभवानी देवीच्या चरणी परभणीमधील भाविकाकडून 11 तोळे सोन्याची मोहनमाळ दान. जयश्री देशमुख या भाविकाचा मंदिर प्रशासनाकडून सत्कार. नाशिक शहरामधल्या विविध भागातून चोरीला गेलेले मोबाईल
नाशिक पोलिसांनी मूळ मालकांना केले परत. 20 लाख किमतीचे 130 मोबाईल शोधण्यात नाशिक पोलिसांना यश. संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये वीरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये महिलांनी रस्त्यावरती फोडल्या देशी दारूच्या बाटल्या. वारंवार तक्रार करूनही विक्री बंद होत नसल्यानं महिला आक्रमक. बुलढाण्यातल्या टिपू सुलतान जयंती मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्यावरून 2 गटात राडा. धाड गावामध्ये दोन्ही गटांकडून दगडफेक. 33 जणांवरती गुन्हे दाखल, 18 जणांना अटक. गोंदियामध्ये झालेल्या शिवशाही बसच्या अपघातानंतर खासदार प्रशांत पडोळे ऍक्शन मोडवर. पडोळेंनी एसटी बसेसची पाहणी करत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या केल्या सूचना. गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणामध्ये चालकावरती निलंबनाची कारवाई. सडक अर्जुनी रोडवरती झालेल्या अपघातामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू. भंडाऱ्यामध्ये नागपूर ते कोलकाता महामार्गावरती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रकचा भीषण अपघात. चालक आणि वाहक किरकोळ जखमी. वैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रक उलटल्यानं वाहतूक विस्कळीत. नाशिकच्या पालकमंत्रीपदी भुजबळांना संधी द्यावी यासाठी युवक राष्ट्रवादी महादेव मंदिरामध्ये उद्या करणार अभिषेक. भाजपा आणि शिंदे गटानंतर आता राष्ट्रवादीचाही नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती दावा. भंडाऱ्यामध्ये कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक. अपघातामध्ये महिलेचा मृत्यू आणि दुचाकीस्वार गंभीर जखमी. ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या वणीमध्ये घरात घुसून युवकावरती हल्ला. युवक गंभीर जखमी. या प्रकरणामध्ये दोघे पोलिसांच्या ताब्यात. नांदेडच्या सिडको भागातील एमआयडीसी मधील तिरुमला ऑइल इंडस्ट्रीजला आग. 4 जण जखमी. दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावरती लढणार. अरविंद केजरीवाल यांची घोषणा. गर्भपात करणाऱ्या अल्पवयीन बलात्कार पीडितेची ओळख गुप्त ठेवा. सर्वोच्च न्यायालयानं डॉक्टरांना दिले आदेश. अयोध्या राम मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनासाठी पास हवा असल्यास मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक देणं अनिवार्य. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यापुढे विना आधार पास देणार नाही. बंगालच्या उपसागरामधलं फेंगल चक्रीवादळ दक्षिण भारताच्या किनारपट्टीवरती. फेंगल चक्रीवादळाचा परिणाम देशातल्या हवामानावरती होणार. 4 डिसेंबरपासून थंडीचा कडाका कमी होणार. फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडूच्या कडलोरमध्ये पावसाचं पाणी साचलं. एनडीआरएफ कडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू. खराब हवामानामुळे लँडिंग होणारं विमान पुन्हा उडालं. पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण. युद्धविराम घोषित करूनही दक्षिण लेबनॉनमध्ये आयडीएफचा हल्ला. हिजबुल्लाच्या रॉकेट लॉन्चर्सवरती बॉम्बस्फोट. दक्षिण गाझापट्टीमधील अन्न वितरण केंद्राच्या जवळ इस्रायलचा हल्ला. बॉम्बस्फोटामध्ये 13 जणांचा मृत्यू. गाझापट्टीमध्ये कारवरती इस्रायलचा हल्ला. 5 जणांचा मृत्यू. कारमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानं हल्ला. आयडीएफची माहिती. राफामधील हॉस्पिटल आणि मशिदीच्या जवळ मोठ्या प्रमाणात शस्त्र सापडल्याचा इस्रायली लष्कराचा दावा. विमान आणि क्षेपणास्त्रांसह अनेक लष्करी वस्तू, दारुगोळा, स्वयंचलित तोफाही जप्त. पोलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी तेल अवीवमधील लोकांची निदर्शनं. नेतन्याहू सरकारसोबत शांतता करार झाल्यानंतरही पोलिसांची सुटका केली नसल्याचा आरोप. इटलीमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनं. हजारो लोक रस्त्यावर. गाझापट्टीमध्ये शांतता कराराची मागणी. जॉर्जियाची राजधानी तिबिलिसीमध्ये लोकांची निदर्शनं. आंदोलकांनी संसद भवनाच्या समोर काढली रॅली. जॉर्जियाचा युरोपियन युनियनमध्ये समावेश करण्यावरून वाद. बर्फवृष्टीमुळे अमेरिकेमधील अनेक रस्त्यांवरती साचला बर्फ. मशीनच्या मदतीनं रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू. खऱ्यापेक्षा खोटं वेगानं पसरतं. आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यानं करतो. आमच्यावरचा प्रत्येक हल्ला आम्हाला अजून मजबूत करेल. उद्योगपती गौतम अदानी यांची अमेरिकेच्या आरोपांनंतर प्रथमच प्रतिक्रिया.
जय शहांनी स्वीकारला आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार. आयसीसी या क्रिकेटमधील जागतिक संघटनेचं नेतृत्व करणारे जय हे 5वे भारतीय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.